मराठी मालिका विश्वातील एक चर्चेतलं नाव म्हणजे जान्हवी किल्लेकर। भाग्य दिले तू मला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जान्हवी बिग बॉस मराठीमुळे मनामनातही पोहोचली। तिची स्टाईल, तिचा ग्लॅमर प्रत्येकालाच भावतो। ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते। आपल्या रोजच्या जगण्यातले अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते। जान्हवीचा तिच्या चाहत्यांसोबत एक वेगळाच कनेक्ट आहे, म्हणूनच ती इव्हेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत असते। नुकतीच जान्हवी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जेजुरीला गेली होती। खंडेरायाचं दर्शन घेऊन तिने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यावर बिग बॉस फेम छोटा पुढारीने अत्यंत घाणेरडी कमेंट करत जान्हवीला डिवचलं। त्यावर जान्हवीने देखील थेट त्याची अक्कल काढली। पाहूया जान्हवीचा हा जेजुरीतील व्हिडिओ। जान्हवी एका कार्यक्रमासाठी जेजुरीत गेली होती। यावेळी तिच्यासोबत संपूर्ण परिवार आणि अभिनेता ओम यादव देखील होता। जान्हवी आणि ओम यांना इव्हेंटला बोलावलं असल्याने ते दोघे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। सोबत जान्हवीचे पती आणि मुलगा देखील आहे। परंतु या व्हिडिओवर लोकांनी चुकीच्या कमेंट केल्या। तुमचा व्हिडिओ पाहून लोकांना प्रश्न पडणारच ना, नशीब 5 पायऱ्या उचलल्या नाही, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत। यामध्ये छोटा पुढारीही मागे राहिला नाही। ओम दादा, हे बरोबर नाही। तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे। मी तुमचा लहान भाऊ आहे, त्यामुळे मला काय बोलायचं आहे ते समजलं असेलच, पण देवाला आमचा एक निरोप द्या, आम्हाला एक वहिनी आली पाहिजे आता, अशी कमेंट घनश्याम दरोडेनं केली आहे। ज्यावर जान्हवीने त्याला चांगलंच सुनावलंय। जास्त शहाणपणा करू नकोस, लोकांचं ठीक आहे, पण तुलाही अक्कल नाहीये का, अशा शब्दात जान्हवीनं त्याची अक्कल काढलीये। त्यानंतर घनश्यामला अनेकांनी ट्रोल करत जान्हवीला पाठिंबा दिला। आपण ट्रोल होतोय हे समजताच घनश्यामने कमेंट डिलीट देखील केली, पण जान्हवीने मात्र त्याचा चांगलाच समाचार घेतलाय। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी शोबच।